पांडवांमध्ये दुसरा भाऊ भीम जन्मतःच बलवान होता. त्याचे शरीर पर्वतासारखे आणि मन निष्पाप होते. बालपणीच त्याने नागराज वासुकीच्या विषातून वाचून स्वतःची ताकद सिद्ध केली. हस्तिनापुरात कौरवांनी वारंवार पांडवांना त्रास दिला, पण भीम नेहमी आपल्या भावांचं संरक्षण करत उभा राहिला. त्याने गदायुद्धात प्रवीणता मिळवली आणि बलिष्ठ राक्षसांनाही हरवले. त्याचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त शक्तीवर नाही तर धर्मावर विश्वास ठेवत होता. लाक्षागृहातील कटातून वाचल्यानंतर भीमने हिडिंबा नावाच्या राक्षसीला मदत केली. कंपॅशन दाखवून तिच्याशी विवाह केला आणि त्यांना घटोत्कच नावाचा पराक्रमी योद्धा पुत्र झाला. महाभारताच्या युद्धात भीमचं योगदान अपार होतं. त्याने वचन पाळण्यासाठी कौरवांच्या अन्यायाला रोखलं. शेवटी गदायुद्धातील आपल्या कौशल्याने दुर्योधनाचा पराभव केला आणि धर्मस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. शिकवण: भीमची गोष्ट आपल्याला शिकवते की शक्ती खरी तेव्हाच महान ठरते जेव्हा ती न्याय आणि कर्तव्यासाठी वापरली जाते.